हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 38 साईजचं फोरटक्स ब्लाउजचं संपूर्ण कटिंग बघणार आहोत, त्याशिवाय बेल्टवाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा। छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स ह्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे जर तुम्ही नवीन ब्लाउज शिकत असाल तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करून बघू नका, व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत कंटिन्यू बघा। ज्या पण ताईंनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला कंटिन्यू त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला तर लाईक करा, यूजफुल वाटला तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला काही अडचण असेल तुम्हाला ब्लाउज बद्दल तर तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू एकदम सोप्या पद्धतीने। जे नवीन ब्लाउज शिकतायत त्यांना पण लगेच समजन अशा पद्धतीने आपण संपूर्ण कटिंग बघणार आहोत। तर पेपर कटिंग दाखवणार आहे, त्याशिवाय मी स्टिचिंग पण दाखवलेली फोरटक्स ब्लाउजची। ज्या पण ताईंनी नसेल बघितलं त्यांनी कमेंट करा, त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर केला जाईल। तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर आपण इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे, बॅक साइड फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करणार आहोत आपण। त्यासाठी आपण इथं व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत कंटिन्यू व्यवस्थित बघायचा आहे। मी तुम्हाला इथं सिंगल पेपरवरती दाखवते। सर्वात पहिले आपण बॅक साइड पार्ट कटिंग करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करू। तर सर्वात पहिलं इथं 38 साइज आहे, तर 38 साइजसाठी आपण उंची इथं घेणार आहोत तर 14 इंच प्लस 1 इंच ऍड करून घेऊ। तर तुम्ही असं काही नाही की 38 साइजला आपण 14 इंच उंची घ्यायची आहे, कसं कोणी हाईट असते काहींची, काही हाईटला कमी असतात, तर त्यानुसार तुम्हाला इथं उंची टाकून घ्यायची तुमच्या आवडीनुसार। तर मी बघा 15 इंचावर मार्किंग करून घेते, तर तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार इथं मार्किंग करून घ्यायचं। तर आपण इथं सर्वात पहिलं जे आहे इथं उंची टाकून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने बरोबर। तर इथून तर इथपर्यंत ही आपली उंची झालेली आहे ब्लाउजची। त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर टाकून घेणार आहोत। तर मी शोल्डर जे आहेत ते मी इथं घेत आहे 5.5 इंच। त्याचबरोबर गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच। त्याच्यानंतर मुंडा उंची टाकून घेते मी बघा इथं 5.25 इंच। इथं परत एकदा आपण 5.5 इंच मोजून घेऊ। आता इथं सरळ लाईन मारून घ्यायची आपल्याला। त्याचबरोबर आता इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। जी आपली इथं घडी येते ती म्हणजे आपला छातीचा चौथा भाग। तर 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच, प्लस त्यामध्ये आपण 2 इंच ऍड करून घेऊ। इथं तुम्ही 1.5 इंच पण शिलाई मार्जिन जे आहे ते ऍड करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। त्याचबरोबर खालच्या साईडलाही तुम्हाला इथं कमरेचा चौथा भाग टाकायचा, प्लस 1 इंच टक्सचं मार्जिन टाकायचं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायचंय। जर ह्या सर्व गोष्टी नाही केल्यात तरी तुम्ही इथं खालच्या साईडला सरळ लाईन मारून घेऊ शकता, जशी मी आता इथं घेतीये। ज्यांना मोजून टाकायचं असेल त्यांनी मोजूनही टाकू शकता। तुमचा कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे, त्याच्यानंतर 1 इंच टक्सचं मार्जिन टाकायचं, आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं। आता आपण मोंढ्याला शेप देऊन घेऊ। तर मी इथून 1.5 इंच पॉइंट घेते। परत ह्या आपण जो मुंडा उंची घेतली त्याचा मधला सेंटर काढून घेऊ। आता इथून आपण हा राऊंड देऊन घेऊ। तर हा आपला बॅक साइड पार्ट झाला। तर या पद्धतीने तुम्ही थोडासा हात तुमचा या पद्धतीने खालच्या साईडला असा न्यायचा, जेणेकरून तुमच्या ब्लाउजला प्रॉब्लेम म्हणजे आपला जो आपल्याला काही वेळेस काय होतं बगलेमध्ये टाईट होतं किंवा खेचल्यावानी होतं, तर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही हा हात जो आहे आपला मोंढ्यातला ह्या साईडला इथं थोडासा डाऊन करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने इथं आपण हा व्यवस्थित आकार हा देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ही जी आपली गळा रुंदी आहे, ह्या गळा रुंदीपासून आपल्याला आपल्या गळ्याची उंची टाकून घ्यायची। तर आपला मागचा गळा जो काय आहे त्याच्यानुसार टाकून घ्यायचं। जसं 10 इंच गळा असेल तर आपल्याला अर्धा इंच त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं, कारण की अर्धा इंच हे आपलं शोल्डर मध्ये जातं, त्यामुळं 2.5 इंच गळा रुंदी खालून ओपन ठेवलेली आहे। आता आपण इथं बॉक्स काढून घेऊ आणि आवडीनुसार इथं गळा घ्यायचा आहे। तुम्हाला जर डिझाईनचा घ्यायचा असेल डिझाईन घ्या, गोल घ्यायचा असेल तर गोल घ्या, चौकोनी घ्यायचा असेल तर चौकोनी घ्या, आणि पंचकोनी घ्यायचा असेल तर पंचकोनी। जो आवडता गळा आहे तो तुम्ही इथं टाकून घेऊ शकता। तर हा आपला संपूर्ण बॅक साइड पार्ट तयार झाला। आता मी इथं तुम्हाला एक शोल्डर उतरू नये म्हणून एक टिप्स सांगते। ज्या पण ताईंचं शोल्डर उतरत असेल तर ताईंनी इथं
गळ्याच्या साईडला आपल्याला अर्धा इंच आणि हे डाऊन करून घ्यायचे. गळ्यावरती इकडं जे आहे शोल्डर जे आहे या पद्धतीने डाऊन करायचं. या पद्धतीने त्यानंतर काय होईल तर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरत असेल तर ते उतरणार नाही. तसं तर तुम्ही या पद्धतीने जर कटिंग केलं तर तुमचं शोल्डर उतरणार नाही. पण जर उतरत असेल तुमच्या ब्लाऊजचं तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की यूज करा. गळ्यावरती जे आहे आपल्याला डाऊन करून घ्यायचंय. तर आपण हा बॅक साईड पार्ट रेडी करून घेतलाय. आता आपण याला कटिंग करून घेऊ. तर अशा पद्धतीने मी इथे ना बघा कट करते. हा अजून काही त्यांनी लाईक नसेल केलं तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता फ्रंट पार्ट कसा काढायचा ते पाहू आपण. तर इथं जे गळ्यावरती आपण अर्धा इंच डाऊन केलं ते आपल्याला इथं अशा पद्धतीने कट करून टाकायचे. आता इथे आपल्याला हा बॅक साईड पार्ट तुम्ही पाहू शकता या साईडला अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता इथे काय करायचंय आपल्याला पाव इंच, जर तुम्ही अर्धा इंच घेतलं तरीही चालेल, अर्धा इंच जे आहे आपल्याला या साईडला सोडून द्यायचंय. एक सरळ लाईन मारून घेऊ. जे आपल्याला इथे हुक लूप पट्टीसाठी आपल्याला इथलं अंतर सोडून द्यायचंय. एवढं अर्धा इंच नाही घेतलं तरी चालेल, पाव इंच घेतलं तरीही चालणार आहे. आणि जसाच्या तसा हा बॅक साईड पार्ट सर्वात पहिला आपण आखून घेऊ. डाऊन केलेला जो आपण शोल्डर आहे ते पण आपल्याला फ्रंट पार्टला पण डाऊन करून घ्यायचे. आता इथं आपण हे जसंच्या तसं काढून घेऊ बॅक साईड पार्ट. या पद्धतीने आता आपण हा बॅक साईड पार्ट आपण साईडला काढून घेऊ. त्याच्यानंतर हा आतला खोल भाग देऊन घेऊ मोंढ्याला. आता इथे बघा आपण हा भाग जो आहे तो असा खाली नेलेला होता, बरोबर खाली नेलेला होता हा. तर आपल्याला फ्रंट पार्टला पण त्याच पद्धतीने करायचंय. जसं आपण इथं आतमध्ये या पद्धतीने अर्धा इंच आतमध्ये घेऊन इथे या पद्धतीने हा मोंढ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा आपल्या बॅक साईडचा आहे, तो आपल्याला घ्यायचा नाहीये. त्याचबरोबर इथं जे आपण गळा रुंदीचं मार्किंग केलेलं होतं ते आपल्याला इथे घ्यायचंय. आपण चेक करून बघू. 2.25 इंचाची आपली गळा रुंदी जी आहे ती आपल्याला इथं या पद्धतीने ठेवून बघा अशा पद्धतीने ती जशीच्या तशी गळा रुंदी जी आहे ती आपल्याला इथं टाकून घ्यायची. तर इथून आपण पुढचा गळा मोजून घेऊ. जसा मी आता 7 इंचावर मार्किंग करते. तुमचं जसं आवडीचा गळा असेल त्यानुसार तुम्ही म्हणजे जी काही गळ्याची उंची असेल तुमची फ्रंट पार्टची त्यानुसार तुम्ही इथं गळ्याची उंची टाकून घेऊ शकता. आता इथे तुम्ही पंचकोनी ही गळा घेऊ शकता, पान गळा ही घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. बघा मी इथं पंचकोनीचा आकार देऊन घेतला तर आपला हा आकार डायरेक्टली असा खाली येणार आहे. जे आपण इकडे वाढवलं हे आपलं हुक लूप पट्टीसाठी वाढवलेलं आहे आपण. आता इथं आपल्याला काय करायचंय तर 4 टक्सचं मार्किंग करायचंय. त्याच पहिलं आपण इथं जे आहे ना आपली योगपट्टी जी आहे ती आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेऊ योगपट्टीचं. आणि त्याच्यानंतर आपण इथं 4 टक्सचं मार्किंग करून घेऊ. तर हा व्हिडिओ जो आहे तो रिक्वेस्टेड आहे. म्हणजे एका बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत की 38 साईजचं 4 टक्स दाखवा. तर त्याच्यावरूनच आपण आजचा व्हिडिओ जो आहे तो शूट करतेय मी. 2.5 इंच आपण योगपट्टी टाकून घेतलेली, 1.25 इंच योगपट्टीचा शेप द्यायचा आहे. इथं जो आहे आपल्याला शेप देताना 38 साईज आहे. 38 साईज आहे तर त्याच्यामध्ये एक पॉईंट घ्यायचा 3.8 म्हणजेच तो आहे आपला छातीचा 10वा भाग. 3.8 आपल्याला इथं घेऊन इथं शेप द्यायचा आहे. जसं आता हे 3.8 आहे बघा अशा पद्धतीने. आता इथं हा आपला योगपट्टीचा शेप या पद्धतीने इथे येणार आहे. अशा पद्धतीने आपण इथं हा शेप देऊन घेतला योगपट्टीचा. तर आता आपल्याला 4 टक्सचं मार्किंग करून घ्यायचंय. जो आपण इथून आपला जो गळा उंची आणि हे
आपले जो योग पट्टीचा शेप आहे याचा मधला सेंटर आपण इथं काढून घेऊ. तर ते अंतर जे आहे इथलं आलेलं आहे 2 इंच बरोबर. इथून आपल्याला घ्यायचं आहे, आपण इथून घेऊ 2 इंच वरचा पॉइंट घेऊ आणि इथंही आपल्याला टाकायचा आहे छातीचा 10वा भाग. तर आपला येतो 4.25 इंच. या पद्धतीने आपण इथं 4.25 इंचावर मार्किंग करून घेतलं. दोन्ही साईडला 1.25 इंचाचं अंतर घेऊ आपण इथे. हे पहा 1.25 इंच, दोन्ही साईडला 1.25 इंच घेतलं. त्यानंतर आपण हा पॉइंट इथं जोडून घेतला. इथं तुम्ही टक्सचं मार्किंग पण टाकू शकता. शोल्डर पासून तर आपला छातीचा जो काय आपला टक्स पॉइंट आहे तो आपल्याला इथे टाकायचा असतो. तर मी इथं जे आहे इथून खालून उंची मोजली याची आपल्या योगपट्टीवरून तर 2 इंच घेतलं. आणि जर तुम्ही वरतून आपली पट्टी मोजली म्हणजे जे आपले टक्स पॉइंट आहे छातीचा तो इथं 10.5 इंच आहे. म्हणजे 10 इंच प्लस अर्धा इंच करायचा आहे. जे काय तुमचं छातीचं टक्स पॉइंट निघत असेल तो तुम्हाला इथं टाकून इथं आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे. जसं आता 10 इंच आहे तर आपण 10.5 इंच घेतलं आणि इथून मोजलं तुम्ही तर मग ते आपण 2 इंच घेतलेलं आहे. तुम्ही या पद्धतीने पण माप टाकू शकता. आपल्याला हा टक्स पॉइंट जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणताही ब्लाऊज शिवा, कटोरी शिवा, 4 टक्स शिवा, 1 टक्स शिवा आणि कोणताही ब्लाऊज शिवा, त्यासाठी आपल्याला हा टक्सचा पॉइंट जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाच्या साईजनुसार छातीनुसार हा पॉइंट बदलतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या मापाच्या ब्लाऊजवरून पण कसा काढायचा ते पण माझ्याकडे व्हिडिओ आहेत. तर नसन बघितले तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ह्या पॉइंटपासून आपल्याला 1.5 इंच पॉइंट घ्यायचं. तर या पद्धतीने असं थोडंसं आपण तिरकी लाईन वर मारून घ्यायचंय आणि ह्या साईडनी पण 1.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. त्याचबरोबर ही जी आपण इथून जर पॉइंट घेतला तर हा 2 इंचावर आपल्याला घ्यायचा आहे हा पॉइंट इथला. या पद्धतीने आपण हे जे आहेत 4 टक्सचे पॉइंट काढून घेतले. हे कसे जोडायचे तर हा जो पॉइंट आहे हा आपल्याला इकडे या पद्धतीने जोडायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्याच आधी हे पॉइंट तर आपण घेतलेत पण इथून आपलं जे अंतर निघतं ते बघा 1.5 इंच. म्हणजे आपण इथं 1.25 इंच अंतर घेतलं तर आपल्याला ह्या साईडला जे आहे ना 1 इंच वाढवायचं आहे. आता हे 1 इंच वाढवून आपल्याला हा पॉइंट इकडे जोडायचा आहे. ह्या साईडला 1.5 इंच वाढवून घ्यायचं मोंड्याच्या साईडला आणि हा पॉइंट इथे जोडून द्यायचा आहे. अशा पद्धतीने जोडून द्यायचा आहे. त्याच बरोबर खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचंय योगपट्टी. या पद्धतीने आपण वाढवून घेतलेला आहे खालच्या साईडला योगपट्टी. लगेचच वाढवून घेतली अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, हा पॉइंट आपल्याला इकडे तिरका जोडायचा बघा या पद्धतीने. आणि आपल्याला 1.5 इंच अंतर जे आहे ते इथं या पद्धतीने हे करायचं. त्याच्यानंतर हाही पॉइंट जो आहे आपला हाही आपल्याला इकडे तिरका जोडायचा आहे. हाही पॉइंट आपल्याला इकडे जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे आपलं 4 टक्सचं संपूर्ण मार्जिन झालेलं आहे. आता आपण याचं कटिंग करून घेऊ. हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपण इथे हे करून घेतले. आता हे कटिंग करून घेऊ आपण. तर आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार जो आहे आतमधला तो आपल्याला इथं कट करायचा आहे. या पद्धतीने आपण हे क्रॉस पट्टी आपली योगपट्टी जी आहे ती आपण काढून घेतली. त्याच्याबरोबर आपण हा गळा कट करून घेऊ.
तुम्ही इथं आवडीनुसार तुमचा गळा घेऊ शकता। बघा या पद्धतीने आपण हे संपूर्ण फोरटक्सचं मार्जिन करून घेतलेलं आहे, म्हणजे संपूर्ण फोरटक्सचं कटिंग इथं आपलं झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण पार्ट जो आहे तो कटिंग करून घेतला। बाहीचा व्हिडिओ जो आहे, मी कालच्या व्हिडिओत बाही एकदम परफेक्ट पद्धतीने कटिंग करायचं सांगितलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय। तर तिथं जाऊन तुम्ही बाही एकदम परफेक्ट पद्धतीने कशी कटिंग करायची, ह्या ब्लाउजच्या मापाची बाही कशी काढायची ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि ब्लाउजवर ठेवताना कशा पद्धतीने ठेवायचं ते आपण स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर तुम्ही स्टिचिंगचा पण व्हिडिओ नक्की बघा। तर हे कट आपल्याला इथं लावून घ्यायचे, बघा या पद्धतीने हे कट लावून घ्यायचे। म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हे ब्लाउज पीस वरती हे पॅटर्न ठेवशाल तर ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात येतील की आपला कोणता टक्स आपल्याला कुठे घ्यायचा आहे म्हणून। तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर चला आपण तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।